नमस्कार मित्रांनो, मी शिवराज कोटी, श्री समर्थ गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर आपला स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या व्हिडिओ जर पाहिलं नसेल तर ते चॅनलवर जाऊन पाहून घ्या. आजचा आपला विषय आहे की शेळ्यांना पावसाळ्यात येणारे आजार आणि त्यावर उपाय. तर मित्रांनो, शेळ्यांमध्ये सगळ्यात महत्त्वाचा आजार कोणता येत असेल तर पावसाळ्यामध्ये ते म्हणजे मावा. मावा हे आजार अतिशय खतरनाक आहे मित्रांनो. शेळ्यांना अतिशय कमकुवत करतं. शेळ्यांना चरू पण देत नाही, जगू पण देत नाही, मरू पण देत नाही, असा खतरनाक आजार आहे. आता मावा म्हणजे काय तर शेळीचे जे तोंड असते ते तोंडाला फोड येतात. ते तोंडाला फोड आल्यानंतर शेळीला अजिबात चारा सुद्धा खाता येत नाही, पाणी पिता येत नाही आणि शेळीला ते प्रचंड त्रास करत असत. मग त्यावर ते का होतं तर मित्रांनो, ते या पावसाळ्यामध्ये जे कवळा चारा असते त्या चाऱ्यावर मावा नावाचा किंवा ते किडा असते, बुरशी असते. त्यामुळं ते मावा नावाचा किडा लागल्याबरोबर त्याच्या तोंडाला लागल्याबरोबर ती त्या ठिकाणी त्या शेळीच्या तोंडाला फोड यायला लागतात. आता आपले शेळ्या तर चरत असतात, त्यामुळं आपण त्या माव्याला बघून त्या ठिकाणी चरू शकत नाही. जर त्या ठिकाणी मावा तो किडा जर त्या ठिकाणी असेल, आपल्या शेळ्यांच्या तोंडाला लागलं तर त्या ठिकाणी आपल्या शेळ्यांच्या तोंडाला ती मावा नावाचा आजार होणारच आहे, फोड येणारच आहेत. त्याचबरोबर करडांना सुद्धा आपण ज्यावेळेस चारा आणत असतो, चाऱ्यावर ते जर बसले असेल तर आपल्या करडांच्या तोंडाला सुद्धा मावा त्या ठिकाणी होणार आहे. आता ते आपण रोखू शकत नाही. त्यावर उपाय काय करायचं जर झाल्यानंतर तर मित्रांनो, त्यावर एकतर आपण सुरुवातीला होऊच नाही यासाठी आपण पोटॅशियम परमॅग्नेट हे आपल्या मेडिकलमधून मिळत असते. कुठेही मेडिकलमध्ये विचारायचं, पोटॅशियम परमॅग्नेटचं जे पावडर असते ते आपल्याला साधारणतः 15 ते 20 रुपये किंवा त्यापेक्षा थोडं कमी जास्त या किमतीमध्ये मिळून जात असतं छोटंसं. मग ते घ्यायचं आणि 1 लिटरच्या पाण्यामध्ये अतिशय थोडं ते टाकायचं. ते टाकल्यानंतर त्या पाण्याचा रंग होईल जांभळं कलर, जसे जांभूळ असते बघा त्या कलरचा त्याचा पाण्याचा रंग होईल. मग त्या पाण्यानं आपल्या शेळ्यांचा तोंड रोज धुवून काढायचं आणि खुरं धुवून काढायचं. यातून काय होईल मित्रांनो, ती बुरशी जरी लागली असेल, ती जरी किडाच्या त्या ठिकाणी लागलेली असेल तरी त्याची जे लहान लहान किटाणू त्या तोंडावर बसलेले असतात ते मरून जातात. ते पोटॅशियम परमॅग्नेट हे अतिशय प्रभावी त्यावर उपाय आहे. ते तुम्ही करू शकता. जर झालंच, तोंडाला मावा झालंच, फोडं आलेच तर काय करायचं तर मित्रांनो, टेन्शन घ्यायचं काही कारण नाही, घाबरून जायचं काही कारण नाही. पोटॅशियम परमॅग्नेट टाकलेलं जे 1 लिटरचं पाणी असते किंवा त्यापेक्षा जास्त किंवा कमी पाणी घेऊ शकता. मग ते पाण्यानं स्वच्छ तोंड धुवून काढायचं. ज्या ठिकाणी ते मावाचे जे फोड आलेले असतात, कदाचित पायाला पण येत असतात. करडांना तोंडाला झाल्यानंतर करडं जर दूध पित असेल तर त्या तोंडाचे आपल्या शेळ्यांच्या सडाला पण ते होत आहे. म्हणून जिथं जिथं फोड येतात तिथं आपण त्या पोटॅशियम परमॅग्नेटच्या पाण्यानं स्वच्छ धुवून काढायचं. आणि ते जे खपल्या झालेल्या असतात ते खपल्या काढता येत असेल तर काढून टाकायचं. थोडंसं रक्त येईल पण काय होणार नाही. मग ते स्वच्छ धुवून त्या ठिकाणी खपल्या काढलो किंवा खपल्या जरी असेल तरी त्यावर आपण हिमॅक्स नावाचा मेडिकलमध्ये मलम मिळतंय. ते जखमेवर अतिशय प्रभावी आहे. शेळीला काही जखम झालं, काय झालं तरी ते हिमॅक्स नावाचा मलम त्या ठिकाणी आपण लावू शकतोय. ते हिमॅक्स नावाचा मलम आपल्या शेळ्याच्या तोंडाला त्या ठिकाणी लावायचं आहे. मग असं आपण 2-3 दिवस करायचं. रोज सकाळी आणि संध्याकाळी पोटॅशियम परमॅग्नेटच्या पाण्यानं स्वच्छ धुवून काढायचं आणि त्यावर हिमॅक्स नावाचा मलम लावायचं. असं 2 ते 3 दिवस, 2 ते 3 टाईम दिवसातनं जर केलो तर नक्कीच त्या ठिकाणी तो आजार बरं होईल. आपली शेळी परत चारा खायला लागेल, पाणी प्यायला लागेल, परत नॉर्मल होईल. आणि जर तो मलम मिळत नसेल, आपल्याकडे उपलब्ध नसेल तर काय करायचं तर ते पोटॅशियम परमॅग्नेटचं पाण्यानं तोंड स्वच्छ धुवून काढायचं आणि त्यावर कापूर, जे आपण कापूर वापरतो देवाच्या ह्याच्यासाठी, ते कापूर घ्यायचं. तेल असेल तर ते आपण जे गोडे तेल आपण जे खातोय त्या तेलामध्ये मिक्स करायचं. परत हळद घ्यायचं, ते पण मिक्स करायचं. हळद कापूर तेलामध्ये मिक्स करून ते आपण त्या आपल्या शेळ्यांचं ज्या ठिकाणी ते मावा झालेलं असतं त्या ठिकाणी लावून घ्यायचं. मग ते आजार त्या ठिकाणी बरं होणार आहे.
ही झालं मायाविषयी माहिती. आता दुसरा आजार काय तर शेळ्या लंगडत असतात. आपण पाहायला गेलो तर शेळ्याला कुठं काटा पण टोचलेला नाही, खडं पण टोचलेलं नाही पायामध्ये, पण शेळ्या लंगडत असतात. ते काय होतं? शेळी मित्रांनो, आता पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे शेळी चिखलामध्ये सगळीकडे फिरत असते. चिखलामध्ये फिरत असल्यामुळे शेळीचे खुरं एकदम त्या ठिकाणी मऊ होतात. मऊ झाल्यानंतर छोट्या छोट्या जे खडे असतात ते खडे टोचले ना आपल्याला सुरुवातीला तेवढं जाणवणार नाही. शेळी सुरुवातीला नॉर्मल चालणार, थोडंसं त्या ठिकाणी लंगडल्यासारखं करणार. आपण त्याकडे जर दुर्लक्ष केलो तर त्या ठिकाणी शेळीचे जे पाय असते, ते जे खुरं असते, ते खुरामध्ये ते जे लहान लहान खडे असतात ते आतपर्यंत जाणार, वरपर्यंत जाणार. आता ही जी शेळीची खुरं आहे, या खुरात मित्रांनो ते खडा टोचले की बरोबर हिथं या ठिकाणी त्या ठिकाणी फुगणार आहे, पू भरणार. मग शेळी कायम लंगडतच राहणार. आता शेळी असं लग्न झालं तर काय होणार आहे का? तर काय होणार नाही मित्रांनो. शरीर मळणार नाही, त्याला काय होणार नाही, ती चारा खायचं सोडणार नाही, फक्त लंगडत राहणार. ही होऊच नाही यासाठी आपण सुरुवातीला काळजी घ्यायचं की शेळीला त्या ठिकाणी चिखलामध्ये न्यायचं नाही शक्यतो. दुसरी गोष्ट, शेळी थोडं जरी लंगडायला लागले लगेच त्या ठिकाणी शेळीचं पाय चेक करायचं, सगळं खुरं चेक करायचं, त्या ठिकाणी स्वच्छ धुवून घ्यायचं, सगळं पाहायचं. लहान लहान खडं त्या ठिकाणी टोचलेलं आहेत का, काटा टोचलेला आहे का, ते पाहून लगेच त्यावर ट्रीटमेंट करायचं आहे. नाहीतर आपलं शेळी कायम लंगडतच राहणार. जर आता लंगडायलाच लागलेला असेल मग त्यावर उपाय काय करायचं? तर मित्रांनो, आता सांगितल्याप्रमाणे हळद, कापूर आणि तेल मिक्स करून ते जे मिश्रण असते ते मिश्रणाचं आपण त्या खुराला पोटॅशियम परमँगनेटच्या पाण्याने धुवून त्या ठिकाणी लावू शकता. तर त्यावर सुद्धा प्रभावी ते उपाय ठरू शकतं. आता तिसरा सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे शेळीचे करडं असतात त्यांना ॲसिडोसिस जे आजार आहे ते होतंय, म्हणजे दूध जास्त होऊन संडास लागतंय. त्यावर एकतर उपाय आपण कमी दूध पाजायचं, एक 15-20 दिवसाचे करडं होईपर्यंत त्या ठिकाणी कमी दूध पाजायचं, दूध जास्त नाही पाजायचं. जर झालं तर ते करडं त्यांना उठता पण येणार नाही, बसता पण येणार नाही, चालता पण येणार नाही, फक्त असं पडून राहणार. मग कदाचित जर दूध जास्त झालं तर ते आजार झालंच तर काय करायचं? तर ते एक व्हिडिओमध्ये मी चॅनलवर टाकलेलं आहे. 15-20 दिवसाच्या करडांना दूध जास्त होऊन संडास लागलं तर त्यावर उपाय काय करायचं ते पाहून घ्या, त्यावर तुम्हाला कळेल. दुसरं अजून एक आहे की मित्रांनो, करडांना ते संडास लागलं तर काय करायचं? करडांना संडास लागण्याचे अजून एक कारण आहे की मित्रांनो, शेळ्यांचं ज्यावेळेस आपण दूध पाजत असतो त्यावेळेस पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे शेळ्यांचा ज्या ठिकाणी सडं असतात त्या ठिकाणी लहान लहान किटाणू बसलेले असतात. आपले आता सगळं चिखल वगैरे झालेलं असतं, आपले शेळं तसेच त्या शेडमध्ये बसतात, तर त्या ठिकाणीच लघवी करतात, त्या ठिकाणीच हे करत असतात, त्या ठिकाणीच बसत असतात. त्यामुळं ते लहान लहान जे जंतू असतात ते त्या सडावर बसलेले असतात. आणि तसंच आपण आपल्या करडांना त्या ठिकाणी दूध पाजलो तर ते किटाणू आपल्या करडांच्या पोटामध्ये जाऊन ते पोटदुखीचा आजार होतो. मग ते करडं त्या ठिकाणी संडास लागतात त्याला. मग त्यावर उपाय काय करायचं मित्रांनो? आपल्या शेळ्यांच्या जे सडं असतात ते रोज आपल्या करडांना दूध पाजण्याआधी पोटॅशियम परमँगनेटच्या पाण्याने धुवून काढायचं. म्हणजे आपल्या शेळ्यांच्या सडावरील जे रोगजंतू असतात ते त्या ठिकाणी मरून जातील. चौथी गोष्ट आहे की मित्रांनो, शेळ्यांना गुलकांडी का लागतं, म्हणजे संडास का लागतं? तर मित्रांनो, या ठिकाणी आता सगळीकडं नवीन गवत वाढलेलं असतं, कोवळं गवत असतं, त्यावर किडे बसलेले असतात. ते किडे शेळ्या खात असतात, करडं खात असतात, म्हणून करडांना किंवा शेळ्यांना त्या ठिकाणी संडास लागत असतं. त्यावर आपण जे मेडिकलमधून जे टॅबलेट्स मिळत असतात ते घेऊन तुम्ही त्यावर उपाय करू शकता. जसं की शिफ्लॉक्स TZ आहे, अजून अशा प्रकारे अनेक त्या ठिकाणी टॅबलेट्स आहेत. जरी त्या टॅबलेट्स वापरून सुद्धा शेळीचा संडास त्या ठिकाणी बरं होत नसेल तर काय करायचं मित्रांनो? एकतर चारा बदल करायचं, एकच चारा पुन्हा पुन्हा घालायचं नाही, चारा बदल करून पाहायचं. त्याच्यावर सुद्धा प्रभाव पडत नसेल तर आपण हिमालया 32 नावाचं एक पावडर मिळतंय, ते पावडर त्या शेळीला टाकायचं. म्हणजे त्याच्यातनं त्या शेळीचं भूक पण वाढतंय आणि त्याला बरेचसे घटक मिळतात. ते आयुर्वेदिक आहे, त्याच्यावर साईड इफेक्ट नाही. त्याच्यानं सुद्धा आपल्या शेळीचा संडास बरं होऊ शकतं. आणि त्याच्या पुढे जाऊन मित्रांनो, शेळीला भिजू द्यायचं नाही. जर शेळी भिजली
पावसाळ्यामध्ये, तर त्या ठिकाणी त्याला परत सर्दी होऊ शकतं. आता फिरस्ती शेळी पालन म्हणल्यानंतर ना, शेळी तर पावसाळ्यामध्ये भिजणारच आहे. शेळी थोडं जरी पाऊस आलं तरी त्या ठिकाणी भिजणारच आहे. त्यावर आपण काय जास्त उपाय करू शकत नाही. जरी भिजली तरी ठीक आहे, आपण चरत असताना शेळी भिजलं तरी ठीक आहे, पण आपल्या शेडमध्ये तरी आपल्याला त्या शेळीला त्या ठिकाणी गरम ठेवायचं आहे. आता शेडमध्ये सुद्धा जर पाऊस आला तर सगळीकडं शेळी लघवी वगैरे केल्यानंतर सगळं ओलं होणार आहे. मग त्यावर उपाय काय करायचं कोरडं करण्यासाठी? तर मित्रांनो, आपल्याकडे जे मुरुम असतं ते मुरुम आपण कोरडं असताना आपल्या शेडमध्ये थोडंसं स्टॉक करून घ्यायचं, 1-2 पोते वगैरे स्टॉक करून ठेवल्यानंतर ते काय करायचं, ज्यावेळेस आपलं शेड ओलं होईल त्यावेळेस त्या शेडमध्ये ते थोडं थोडं सगळीकडे टाकून घ्यायचं आणि त्यावर परत झाडून काढायचं, परत थोडं टाकायचं, परत झाडून काढायचं आणि ज्या ठिकाणी ओलं असेल त्या ठिकाणी थोडंसं टाकून ठेवायचं, म्हणजे जेणेकरून आपलं शेड लवकरात लवकर कोरडं होईल. आणि मित्रांनो, पावसाळ्यामध्ये शेळ्यांना कधी चारा पोटभर मिळतं, कधी मिळत नाही. त्यामुळं शक्यतो पावसाळ्यामध्ये आपल्या शेळ्यांचं काळजी घ्यायचं. त्यासाठी आपल्याला शेळ्या मजबूत स्ट्रॉंग ठेवण्यासाठी आपल्या शेळ्या बघा कसं मजबूत आहेत, कशी स्ट्रॉंग आहेत, कशी तंदुरुस्त आहेत. अशा शेळ्या तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपल्याला थोडंसं खुराक या ठिकाणी पावसाळ्यामध्ये वापरायचंच आहे. आपल्या शेळ्या किती जरी चरून गेल्या तरी घरी गेल्यानंतर थोडंसं त्या ठिकाणी खुराक त्या शेळ्यांना घालायचा आहे आपल्या सोयीनुसार. जर त्या ठिकाणी शेळीला चारा खूपच कमी पडले असेल तर आपण एका शेळी मागे 1 किलो 1 किलो पर्यंत खुराक त्या ठिकाणी वापरू शकता. जर थोडा चारा कमी पडत असेल तर आपण 1/2 किलो अर्धा किलो सुद्धा वापरू शकतो, जेणेकरून शेळीला पोटभर जर चारा मिळालं तर शेळीचा रोग प्रतिकारक शक्ती जास्त असणार आहे, म्हणून शेळी लवकरात लवकर आजारीला बळी पडणार नाही. जरी कोणता आजार येणार असेल तरी सुद्धा त्यावर तो मात करेल, म्हणून शेळीला पोटभर चारा मिळेल अशी व्यवस्थापन करा. आणि पावसाळ्यात अजून एक मित्रांनो काय असतं, तर शेळी इकडं काहीच नाही, काही चारा खात नाही, पाणी पित नाही, काही करत नाही, तोंड बारीक करून उभं राहिलेलं आहे. त्यावर काय करायचं, एक तर आपल्याला एंड्रोक्सिल एलिया नावाचं एक इंजेक्शन मिळत आहे. लिक्विड असते ते 30-40 ml ते बाटली असते. एंड्रोक्सिल एलिया आणायचं आणि ते एक इंजेक्शन करायचं. आणि दुसरी गोष्ट मिनोलॅक्स, तापावर अतिशय जालीम उपाय. शेळीला जर ताप आला असेल तर लवकरात लवकर बरं करताय मिलोनेक्स, हे दोन्ही इंजेक्शन मारायचं, शेळी परत लगेच चारा खायला लागेल. आणि मित्रांनो, शेळ्यांना या पावसाळ्यामध्ये आजार हे येणारच आहेत. किती जरी आपण उपाययोजना सगळे केलो तरी सुद्धा काही ना काही आजार येणारच आहे. त्यामुळं आपल्याला जेवढ्या आजारावरचे उपाय करता येईल ते गावठी उपाय असेल तर ते सगळे आपल्याला ऑलरेडी करून ठेवायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला मेडिकलमधून सगळे औषध गोळ्या आणून ठेवायचं आहे. जरी त्यावर एक 10-20 शेळ्या असेल तर 1,500 रुपये 2,000 रुपये जरी खर्च झाले तरी होऊ द्या, पण एकदा जर का आजारी पडली शेळी त्यानंतर आपण मेडिकलला जावं आणि ते आणावं, त्यानंतर त्यावर उपाय करावं, तेवढ्यात वेळ जाणार नाही. जी वेळ जाणार आहे त्याच्यामधून एखादी शेळी दगावली तर आपलं 15-20 हजारचं शेळी असणार आहे, तेवढं आपल्याला नुकसान होणार आहे. ते नुकसान होऊ नये यासाठी आपल्याला आधीच सगळे औषध गोळ्या आपल्या शेडवर आणून ठेवायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही पावसाळ्यात तुमच्या शेळ्यांचं काळजी घेऊ शकता. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण शेतकऱ्यांच्या हिताचा, शेळीपालकांच्या हिताचा हा व्हिडिओ बनवलेला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. अजूनही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. आणि अजून काही माहिती पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा.